माई म्हणतायत, सीता माई म्हणतायत, माझ्या डोळ्यामध्ये अश्रू, तुम्हाला वनवास सांगितलं, वनवासाला जाताय म्हणून नाही, आजही तुम्ही मला वेगळे समजताय ना, माझा निरोप घ्यायला आलात ना, म्हणून माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आहे. निरोप कसला घेता आता, जेथे राघव तेथे सीता. निघाले दैवजात दुःखे भरले, दोष ना कोणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही काठ. क्षणिक देवी आहे बाळा मेळ माणसाचा, दोष ना कोणाचा, दोष ना कोणाचा. बरं का, क्षणिक देवी आहे बाळा मेळ माणसाचा. वनवासाला गेल्यावर पण सुखी आहेत का हो? वनवासाला गेल्यावर पण सुख आहे का? किती दुःख, किती प्रसंग, कुठल्या कुठल्या संकटाला सामोरे जावं लागलं, पण मोठेपणा बघा किती आहे, मनाचा मोठेपणा बघा किती, किती आम्ही शिकावं रामायणातून आणि श्रीराम प्रभूंकडून किती आम्ही शिकावं. ज्या वेळेला वनवासातून परतले ना, अयोध्येमध्ये जेव्हा आले ना, तेव्हा पहिलं दर्शन जर कोणाचं घेतलं असेल तर कैकेयी मातेचं. पहिलं दर्शन जर कोणाचं घेतलं असेल, पहिले आभार जर कोणाचे मागितले असतील, मांडले असतील, तर कैकेयी मातेचे. शिकलं पाहिजे माऊली, शिकलं पाहिजे. आम्ही तुकोबा वाचतो पण शिकत नाही, आम्ही माऊली ज्ञानोबा वाचतो पण शिकत नाही, आम्ही शांती ब्रह्मनाथ महाराजांना वाचतो पण शिकत नाही. आम्ही शिकलं पाहिजे. वाचता वाचता त्यांच्याप्रमाणे आम्हाला काही गुण घेता येतात का बरं? काही आम्हाला अभ्यास करता येतो का बरं? काळ कोणाला सोडत नाही माऊली. फक्त फरक एवढाच आहे, प्रत्येकासाठी काळ वेगवेगळा आहे. आपण बोलतो ना त्यांचा काळ चांगला होता, आता वाईट झाला. त्यांचा वाईट काळ आलाय आता, त्यांचा काळ खूप चांगला आहे. हा, प्रत्येकासाठी काळ वेगवेगळा असतो, पण असतो बरं का. दुष्काळाच्या वेळेला जनतेचं शोषण करणारे आम्हाला बरेच पाहायला मिळतात. लांब कशाला जाता? काही महिन्यांपूर्वी जेव्हा सांगितलं पेट्रोल बंद होतंय, काय पंपावर जेव्हा काही वेळेला मिळालं नाही, तेव्हा 160 रुपयाची बाटली मी घेतली. 120 ला मिळणारी 180. एखाद्या गोष्टीचा तुटवडा पडला ना, दुष्काळ पडला ना, की जनतेचं शोषण करणार, त्याचा गैरफायदा घेणारे आम्ही अनेक पाहतोय. माऊली कोरोनाच्या काळामध्ये आपण अनुभवलं, तेव्हा मात्र सतत सतत त्या अभंगाची आठवण यायची नाही. कोणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी, अंतीच असेल एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून. जगण्यासाठी लोक धडपडत होती, कामं बंद झाली होती, नोकऱ्या बंद झाल्या होत्या, येणार आवक बंद झाली होती. जे आहे त्याच्यामध्ये भागवायचं होतं, जे आहे त्याच्यामध्ये उदरनिर्वाह करायचा होता, त्याच्यातच सगळं काही पाहायचं होतं. काय काय अनुभव आला त्यावेळेला आपल्याला, काय काय अनुभव आला माऊली. आवाच्या सव्वा काहींनी त्यावेळेला नको त्या वस्तूंचे, अगदी नको त्याप्रमाणे पैसे लावले, शोषण केलं. काळ कोणाला सोडत नसतो माऊली, काळ कोणाला सोडत नसतो बरं का. दुष्काळाच्या वेळेमध्ये गरज असताना गरजवंतांचे शोषण करणारे या जगामध्ये आम्हाला अनेक पाहायला मिळाले. पण दुष्काळाच्या वेळेला सावकारी असताना उधारीच्या वह्या इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवणारे आणि आपला भांडार सर्वस्व सगळं जे असेल ते गरजूंसाठी, ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी सर्व खुला करणारे या जगात एक मिनिट श्रीमंत जर कोण असतील तर माझे जगद्गुरु तुकोबा, जगद्गुरु तुकोबा. दुष्काळ पडलेला आहे, तुकोबांकडे सावकारी आहे, लाखो रुपयाची संपत्ती आहे,
लाखो रुपयाचं भांडवल आहे, कित्येकांना दिलेलं आहे, कितीतरी उधारी वह्या अशा चोपड्याच्या चोपड्या भरलेल्या आहेत. दुष्काळ पडला, त्या वह्या नेऊन इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवल्या आणि गेलं सगळं, संपलं. आता राहिलंय ते कोठार, राहिलंय ते भांडार मोकळं केलं. ज्याला जे पाहिजे त्याने ते घेऊन जा. नुसती हायवेला एखादी कलिंगडाची ट्रक पलटी झाली एवढं जरी माहिती झालं तरी तेवढ्या जागेच्या गावातील लोकांच्या घरामध्ये नुसती कलिंगडाच पाहायला भेटतात. 15 दिवसापूर्वी सोशल मीडियाला एक व्हिडिओ व्हायरल होत होती. दारूच्या बाटल्या घेऊन जाणारी ट्रक पलटी झालेली, बाया पण बाटल्या पळवायला, लहान लहान मुलं सुद्धा. ड्रायव्हरच्या लागलंय का, त्या मालकाचं काही नुकसान झालंय का, अजून कोणाचं काही नुकसान झालंय का माहिती नाही. आहे संधी साधून घ्या. काय तो ड्रायव्हर खूप हुशार होता, त्याला माहिती आता कोणी सहकार्य करणार नाही. माऊली ट्रक मध्ये भरायला तर कोणी सहकार्य करणार नाही. ज्याचा तो महिला पुरुष लहान मुलांसकट येतात, खिशात भरतात, काही पिशव्या घेऊन येतात, पिशव्यांच्या त्याने काय केलं माहितीये का, मस्त की सगळ्यांची एक व्हिडिओ बनवली, तक्रार केली. दुसऱ्या दिवशी न्यूजला होतं, जेवढे त्या व्हिडिओ मध्ये होते ना त्यांच्या घरोघरी जाऊन पोलीस अधिकाऱ्यांनी त्या महिला पण, ते पुरुष पण आणि ते लहान मुलं पण, काय अवस्था झाली असेल हो त्या महिलांकडे. ज्या वेळेला दारूच्या बाटल्या त्या परत आणायला किंवा त्यांना त्यांच्याबद्दल तक्रार आहे म्हणून पोलीस लोक जेव्हा त्यांच्या घरी गेले असतील, काय वाटलं असेल त्यांना. तुकोबांनी भांडार मोकळं केलेलं आहे. सगळ्याला जे पाहिजे त्याला जे पाहिजे ते घेऊन जा. झालं ना दादा, सगळं घेऊन गेलं लोक. पुढच्या वेळेला जेव्हा दुष्काळ पडला, ऐका, ही पहिल्या वेळेची गोष्ट झाली बरं का आपली. पुढच्या वेळेला जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा तुकोबांच्या घरात काहीच नाही. मग ते तुकोबांनी वर्णन केलंय, कुत्रे घर लाख राखती, आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके. बरं का, आता मला सांगा, हजारो माणसांना पहिल्या दुष्काळाच्या वेळेला तुकोबांनी सहकार्य केलेलं, दुसऱ्या दुष्काळाच्या वेळेला या हजारोंपैकी एकाकडे पण काही नसेल का तुकोबांना द्यायला? दानत लागते, त्याला सद्बुद्धी लागते, त्याला श्रीमंत विचार लागतात आणि त्याला द्वैतातली नाही, पैशाची श्रीमंती नाही, मनाची श्रीमंती लागते समोरच्याला मदत करण्यासाठी आणि समोरच्याला सहकार्य करण्यासाठी. मनाची श्रीमंती लागते. माऊली, ज्याचं मन सशक्त आहे ना, ज्याचं मन श्रीमंत आहे ना, तो परमार्थ करत असतो, तो भक्ती करत असतो, तो देव धर्म आणि देश कार्य करत असतो. जन्म झालाय, आयुष्य मिळालंय, जसं असल तसं जगाला काही लागत नाही माऊली. त्याला काय मार्गदर्शनच पाहिजे, त्याला काय ज्ञानच पाहिजे नाही का. जसे दिवस आले तसं आपलं काढायचं आहे. आलं जे मिळालं ते जे असेल ते भोगायचं, जे काय असेल ते पाहायचं. आला एक दिवस मृत्यू की निघून जायचा, काय लागतंय त्याला. पण नरदेह मला दिलेला आहे भगवंताने, का दिलेला आहे, कशासाठी दिलेला आहे. आलासी कोठोणी जशी कवण्यारे ठाया, घरदार नव्हे तुझी आवगी लटकीच माया. सावध होई बापा, काळ लागला मापा, प्रपंची गुंतू नको पाय बुडत असे पापा. त्रिकूट कोसल्याने घर सायास केले, दोन्ही द्वार लिंपोनी यात गुंतो गुंतो मेले. कुठून आलेलो आहे तू, कोण कोणाचा, कुठून आलासी कैचा, हा विचार पूर्वीचा जाण बापा. मला नरदेह भगवंताने का दिलेला आहे, कसा दिलेला आहे, पाप पुण्य समकृत हा मग नरयनुषी जायते. मला मुक्त व्हायचं आहे. मला या 83,99,999 योनीतून मुक्त व्हायचं आहे. मला मोकळं व्हायचंय, मला परमार्थ करायचंय, मला भक्ती करायची, मला देवपूजा करायची, मला देवाचं नामस्मरण करायचं आहे. 83,99,999 योनी जे कार्य करू शकत नाही ते कार्य करण्यासाठी भगवंताने मला नरदेह दिलेला आहे, हा मनुष्य देह दिलेला आहे.
बर का? जाणीव ठेवून ज्याने कार्य केलं त्याचा देह सार्थक झाला, त्याचं आयुष्य सार्थक झालं. ज्यांच्या उत्तरात्रीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केली, अर्थात आपले बाबा कैलासवासी कचरो शिवराम लोणे बाबा हरिभक्त परायण आहेत, माळकरी आहेत. जे कार्य आम्ही करायला पाहिजे ना, देव देश आणि धर्माचं कार्य जे आम्ही करायला पाहिजे, ते आध्यात्मिक कार्य, भगवंताचं नामस्मरण, देवपूजा, देवाचं कार्य बाबांनी केलं. माळकरी होते आणि माळकरी म्हणूनच शेवटचा श्वास घेतला, धर्म कार्य केलं, देव कार्य केलं, देवाचं नामस्मरण करता करता तुमचा आमचा निरोप घेतला, जगाचा निरोप घेतला. बघा बरं, जगतंय का? देवाची कृपा असावी आमच्यावर असं प्रत्येकाला वाटतंय का? देवाने आमच्यावर कृपा करावी असं प्रत्येकाला वाटतंय. जे काही करतात त्यांनाही वाटतंय, जे परमार्थ भक्ती नामस्मरण करतात त्यांनाही वाटतंय, आणि जे काहीही करत नाही त्यांनाही वाटतंय देवाने आमच्यावर कृपा करावी. सोपं आहे ना? आम्ही नेहमी सांगत असतो, तुमच्या गळ्यात जर साखळी असेल, चेन असेल, गोफ असेल, तुमच्या गळ्यात जर गंठण असेल, तुमच्या गळ्यात जर चपला हार, साई हार, अजून काही जर वेगवेगळ्या प्रकारचे हार असतील, आता नावं तुम्ही लावा, मला काही सगळ्या हारांची नावं माहिती नाही, पण जर असेल सोनं तुमच्या गळ्यात, तर चोराची नजर तुमच्यावर राहणार आहे काय? आणि त्यांना जर संधी साधता आलीच तर ते गायब पण होणार आहे. प्रवास करता करता कित्येकांचं गायब होत आहे बरं का? तुमच्या गळ्यात जर सोन्याची चेन असेल, साखळी असेल, तुमच्या गळ्यात जर गंठण असेल, हार असेल, तर चोराची नजर तुमच्यावर राहील. पण तुमच्या गळ्यात जर पवित्र तुळशीची माळ असेल, तर पांडुरंग परमात्म्याची कृपा तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत झाल्याशिवाय, राहिल्याशिवाय, नवे नवे मरणोत्तरच्या प्रवासात सुद्धा त्या माळेला साक्षीला ठेवून जी केलेली कर्म आहेत ना, तीच तुम्हाला साथ देणार आहेत, हे तेवढं सत्य आहे. भाग्यवान आहोत आम्ही, आम्हाला नरदेह मिळाला, कारण प्राणी पक्षी असताना आम्हाला परमार्थ करता आला नसता, देव कार्य करता आलं नसतं, देवाचं कार्य, देवाचं नामस्मरण आम्हाला करता आलं नसतं, देवाचं भजन आम्हाला करता आलं नसतं. जो भगवंताचं नामस्मरण करू शकतो, देव कार्य करू शकतो, देवाचं भजन करू शकतो, तो नरदेह आम्हाला मिळालेला आहे. पण त्यातही आम्ही एवढे भाग्यवान आहोत की प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेला जो हिंदुस्थान आहे, नवे नवे भगवान श्रीकृष्णांच्या पदस्पर्शाने पावन झालेला जो भारत देश आहे, आधी करून सर्वच साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला जी पुण्य पावनाची पवित्र भूमी आहे, त्या हिंदुस्थानच्या पुण्य पावनाच्या पवित्र भूमीमध्ये आमचा जन्म झालेला. शास्त्र आम्हाला सत्य यंत्र नारी असते पूजन रमणते तत्व देवता. ज्या ठिकाणी महिलांचा सन्मान केला जातो त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या देवता रममाण झाल्या जातात. महिलांचा सन्मान, महिलांचा आदर करणारा हा हिंदुस्थान. ज्याने ज्याने आतापर्यंत माझ्या आई बहिणीचा सन्मान केला, आदर केला, प्रतिमेच्या रूपाने आमच्या घरात आहेत, विचाराच्या रूपाने आमच्या हृदयात आहेत, मग हिंदवी स्वराज्य संस्थापक राजेशिव छत्रपतींपासून तर जगद्गुरु तुकोबांपर्यंत संत साधू महापुरुष राजे, या भूतलावर अनेक राजे होणे, अनेक राजांनी कार्य केलं. बाया नाचविणारे राजे आम्हाला अनेक पाहायला मिळाले, पण बाया वाचविणाऱ्या राजांपैकी एक राजा असतील तर हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिव छत्रपती महाराजांच्या दरबारामध्ये कधीही बाया नाचवल्या गेल्या नाहीत, महाराजांच्या दरबारामध्ये कधी मद्यपान केलं नाही. अनेक राजे होऊन गेले, पण एकमेव हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिव छत्रपती ज्यांच्या दरबारात कधी बाया नाचवल्या नाही, ज्यांच्या दरबारात कधी मद्यपान केलं गेलं नाही, ज्यांनी आई बहिणीचा सन्मान केला, सन्मान करायला लावला. शिवचरित्र ऐकत असताना मला अनेक वेळेला अफजल खानाचा कोथळा काढणारे शिवाजी महाराज सांगितले, शहिस्ते खानाची बोट तोडणारे महाराज आम्हाला सांगितले. पण महाराजांचे अजून काही कितीतरी गुण आहेत की त्यांचा आम्ही अनुभव घ्यावा, त्यांचा आम्ही अभ्यास करावा आणि आमच्या जीवनाचा मार्गक्रमण आम्ही त्याप्रमाणे करावा. त्यावेळेला एका हातामध्ये जरी धर्मस्थापनेसाठी तलवार घेतली असेल, धर्म कार्य करण्यासाठी जरी तलवार महाराजांनी घेतली असेल, तरी दुसऱ्या हातामध्ये पट्टी माप घेऊन जमिनीची मोजणी जर पहिली कोणी केली असेल तर हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिव छत्रपतींनी. आई बहिणींचा सन्मान करावा,
कल्याणच्या सुभेदाराची सोन महाराजांच्या पुढ्यात आणून उभी केली. सरदार संत आहे, तरुण आहे, रूपवान आहे, सुंदर आहे. महाराज आपल्या जमान करण्यात शोभून दिसेल. महाराजांनी बघितला, हात जोडले. अशीच आमची माता असते सुंदर रूपवती, आणि ही सुंदर झालो असतो वरती छत्रपती. खना नारळाने ओटी भरली, चोली बंगडी देऊन तिला परत पाठवली. निश्चयाचा महामेव बहुत जनासी आधार अखंड स्थितीचा निर्धार श्रीमंत योगी. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी महाराजांनी तोरणा किल्ल्यावर पहिलं स्वराज्याचं तोरण बांधलं. 3-3, 4-4 जयंती आम्ही साजऱ्या करतोय. पण महाराजांचं नाव घेत असताना, महाराजांचं नामस्मरण करत असताना, महाराजांना आठवत असताना त्यांचे किती गुण आमच्याकडे आहेत, त्यांचे किती विचार आमच्याकडे, त्याचा विचार आम्ही केला पाहिजे. आजही जर आम्ही दिवस पाहिल्याशिवाय जर घराच्या बाहेर पडत नसू, दिवस शुभ आहे की अशुभ आहे पाहिल्याशिवाय जर आमच्या कामाला सुरुवात होत नसेल, तर मी म्हणेन आम्ही आदर्श घेतला पाहिजे हिंदवी स्वराज्य संस्थापक राजेश्वर छत्रपतींचा. उभे आयुष्यामध्ये अनेक गड किल्ले घेतले, अनेक गड किल्ले जिंकले, पण तुम्ही जर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघितला, चरित्र जर बघितलं, जेवढे गड किल्ले घेतले तेवढे अमावस्येच्या दिवशी जिंकले. आदर्श घेतला पाहिजे. ज्याला खऱ्या अर्थानं मनापासून कार्य करायचे ना, देवकार्य, देशकार्य आणि धर्मकार्य, त्याला दिवस पाहायची गरज नाही, त्याला वेळ पाहायची गरज नाही. फक्त मनाची श्रीमंती पाहिजे. परिस्थितीपेक्षा तुमची मनस्थिती काय आहे ना, त्याला महत्व आहे. जर मनस्थिती असेल तर असाध्य असलेलं कार्य सुद्धा तुम्ही साध्य करू शकता, तेव्हा जेव्हा मन मोठं असेल आणि मनस्थिती असेल तेव्हा. धर्म कार्य करायचंय, देव कार्य करायचंय, देवपूजा करायची आहे. भगवंताने तुमच्याकडे, आमच्याकडे जे जे काही कलागुण दिलेत ना, धर्म कार्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही सडल हाताने मदत करा, सहकार्य करा. आज या परिवारातील आमच्या भावांची मुलं आहेत, त्यामध्ये विशेष करून त्यांची नातसून असेल, अर्थात या जिल्हा परिषदेच्या माझ्या अध्यक्षा आमच्या ताईसाहेब, त्याचप्रमाणे तालुक्याचं नेतृत्व करणारे, प्रतिनिधित्व करणारे आमचे मामा असतील, वसंत मामा. अनेक लोक येत असतील ना. एवढ्या जागेमध्ये कुठला हरिनाम सोहळा असला, कुठलं धर्मकार्य असलं, धर्म जागरण सभा असू द्या, देवकार्य असू द्या, बरं का, सरळ हाताने ही माणसं त्या ठिकाणी सहकार्य करत असतात. आणि म्हणून तुम्हाला जे बळ दिले ना भगवंताने, त्या बळाचा वापर धर्म कार्यासाठी करा, देव कार्यासाठी करा. संसारासाठी माणूस जगतच असतो ना माऊली, स्वतःसाठी माणूस जगत असतो ना, स्वतःसाठी कार्य करत असतो ना. पण स्वतःसाठी जगता जगता इतरांसाठी ज्यांनी कार्य केलं ना, जे जगले ना, त्यांचं नाव आजही अजरामर आहे माऊली. कीर्ती रूपाने त्यांचं नाव घेतलं जातंय माऊली, कीर्ती रूपाने नाव त्यांचं घेतलं जातंय. देव कार्य करायचंय ना, धर्म कार्य करायचंय ना, भगवंताने संधी दिली आपल्याला, सेवा करण्याचंही आपल्याला भाग्य लाभलेलं आहे. ती संधी सोडू नका. देव कार्य करायची, धर्म कार्य करायची संधी सोडू नका. भाग्यवान आहोत आपण. हिंदुस्थान मध्ये आपला जन्म झाला, ज्या ठिकाणी हिंदवी स्वराज्य संस्थापक राजेश्वर छत्रपतींनी कार्य केलं. पण विशेष करून महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि त्या भूमीमध्ये आपण कार्य करतोय. आज जर आपल्याकडून परमार्थ घडत असेल, देव कार्य घडत असेल, धर्म कार्य घडत असेल, त्या कार्यासाठी जर आपण सहकार्य करत असू, तर निश्चित आपल्यासारखा भाग्यवान आणि आपल्यासारखा श्रीमंत विचाराचा माणूस कोणच नाहीये. बघा जरा, मनाने श्रीमंत होता येतंय का? मनाने श्रीमंत होता येतंय का? बघा, तुम्ही प्रत्येक वेळेचा विचार करा. माऊली ज्ञानोबांपासून अगदी जगद्गुरु तुकोबांपासून तर हिंदवी स्वराज्य संस्थापक राजेश्वर छत्रपतींपर्यंत ज्याला ज्याला संधी मिळाली ना माऊली, धर्म कार्य करायची संधी सोडली नाही.